आपण करणार आहोत घावणे। सर्वप्रथम घावण्याच्या पिठासाठी रात्रभर भिजत घातलेला तांदूळ मिक्सरमधून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। आता एका भांड्यात ओतून त्याच्यात मीठ आणि पाणी व्यवस्थित ॲडजस्ट करून बॅटर तयार करायचं आहे। आता घावण्याच्या चटणीसाठी ओला नारळ, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून हे छान असं बारीक वाटायचं आहे आणि त्याला हिंग, मोहरीचा फोडणी द्यायची आहे। घावण्याची चटणी तयार। आता एक भिडं धुवून घ्यायचं आहे। भिडं तापलं की त्याला कांद्याने तेल लावायचं आहे आणि छान असा घावणा घालायचा आहे। घावणा भाजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटासाठी वाफ काढायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही घावणा शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने घावणा शेकून झाला की खायला तयार मऊ लुसलुशीत जाळीदार घावणा, सोबत ओल्या नारळाची चटणी आणि गरमागरम आलं घातलेला चहा। एन्जॉय।